राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांच्या नावानं एका व्यक्तीनं फेक इन्स्टा अकाउंट तयार केलं होतं। या अकाउंटवरून तो अनेक लोकांशी मेसेजवरून बोलत होता। दरम्यानच्या काळात त्यानं एका मुलीशी ओळख करून संपर्क वाढवला। यानंतर तिच्याशी फोनवर संपर्क साधून तिला भेटण्याची विनंती केली। त्या मुलीनं हा प्रकार शीतल फराकटे यांच्या कानावर घातला। त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलंय। फराकटे यांनी संबंधित युवकाचा शोध घेतला असून तौहीद शेख असं त्याचं नाव आहे। कागल तालुक्यातील करनूर इथं तो राहतो। या प्रकरणी फराकटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरगुड पोलिसात संशयित शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मुरगुड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे। दरम्यान या प्रकरणी संशयितावर कठोर कारवाईची मागणी शीतल फराकटे यांनी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्याकडे केली आहे। इंस्टाग्रामवर माझे एक फेक अकाउंट म्हणजे मीच आहे असं म्हणून माझे फोटोज वापरून करनूरमधील एक तौहीद शेख नावाच्या मुलानं अकाउंट काढलं। अकाउंट काढताना सुद्धा त्यानं माझी काही परमिशन घेतली नाही। जेवढे माझे फोटो मी शेअर करते तेवढेच त्यानं तिथून घेऊन ते आपल्या त्या अकाउंटवर शीतल फराकटे अकाउंटवर शेअर केलं। तिथंपर्यंत तो थांबला नाही। त्यानंतर त्या अकाउंटवरून अनेक मुलींना त्याने मेसेजेस केले आणि ही गोष्ट जेव्हा माझीच एक सहकारी म्हणजे माझीच एक मैत्रीण माझ्यापेक्षा अगदी वयानं लहान तिच्याबरोबर त्यानं मेसेज केले आणि तिला बोलण्यासाठी फोर्स केला स्वतःबरोबर। त्यानंतर तिला व्हॉट्सअपवर मेसेज करायला सुरुवात केली। तिला काही कळालं नाही। ती मुलगी धाडसीच म्हणजे तिला मी सल्यूटच करते। ती मुलगी म्हणाली म्हणजे तिचा गैरसमज असा झाला की मी तिला सांगते की त्या मुलाशी बोल म्हणून आणि त्या मुलगीचा गैरसमज झाल्यामुळे तिनं मला विचारलं की ताई तुम्ही असं कसं सांगू शकताय की एखाद्या मुलाशी बोल म्हणून फोर्स कसं करू शकताय। तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं आणि मग तिच्याकडून स्क्रीनशॉट शेअर झाले ते आम्हाला मिळाले। काल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दाखल केली। त्याला अटक काल झालेली आहे। काल रात्रीपासून तो मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये। आज आम्ही इथं SP ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो की नेमकं हे कसं घडलं म्हणजे माझंच का अकाउंट काढलं गेलं याच्या पाठीमागं खरंच कोणी मास्टरमाइंड आहे का किंवा त्याचा हेतू नेमका काय होता आणि तो किती लोकांच्याबरोबर बोलला आणि काय काय बोललाय। कदाचित असं पण असेल की कुणाला तरी तो माझं नाव सांगून भेटलाही असेल किंवा कुणाकडे पैशाची मागणी केली असेल किंवा या राजकीय आयुष्यामध्ये जगत असताना बदनामीपोटी सुद्धा हे नाव वापरून त्यानं हे कृत्य केलेलं आहे का याची सखोल चौकशी व्हावी म्हणून आम्ही आता हे निवेदन दिलेलं आहे। आणि माझी प्रशासनाकडून अपेक्षा आहे आणि खात्री आहे की आम्हाला न्याय देतील। कारण प्रत्येक वेळेला असं होतं की या घटना घडत असतात पण घडत असताना बोलायला कोणी तयार होत नाही आणि त्यामुळे अशा प्रवृत्तींना वाव मिळतो आणि ही फोपावत जाते। पुढे जाऊन याचं अजून काहीतरी मोठं होण्यापेक्षा याला आळा घालण्यासाठी हा आमचं हे पहिलं पाऊल असेल।